रामकृष्ण मित्रांनो, सगळ्यांनी सकाळी माझ्या ब्लॉगमध्ये. सो आता वाजले सकाळी 6:30. मम्मीने केलं आहे आम्हाला आज सुद्धा लेट. तर आम्हाला पटापट आवडायचं मला आणि पप्पांना. तसं तर माझं आवडलं आहे. आज काय मला बॅग वगैरे न्यायची नाही, कारण की आज आमची काय फूड स्टॉल वगैरे हे सगळं असं आहे. तेव्हा फक्त जायचं आहे, खायचं आणि यायचं रिटर्न. म्हणजे पैसे नाही आहे, पाकिट घेतलं आहे मी, माझ्या खिशात पैसे पण घेतले. त्यात भूक लागली तर खाईल म्हणून मम्मीला आज बोललो डब्बा नको बनवायला. एवढाच मम्मीला पण आराम भेटेल. नाही तर काय बरं काय नाही, उठलं तर जातोय पटकन, कपडे वगैरे इस्त्री सगळे उठून. पप्पा पण तयार झाले, त्यांचा चहा इथं आणून ठेवला आहे. निघतो तर पटकन. लेट झालं, 6:30 वाजले. आता इथं 6:46 पकडायची आहे. मित्रांनो, आता मी आलो कॉलेजमध्ये. आता वाजले दुपारचे 2 आणि आता मी लावले इथं आंघोळीला बादली भरायला. आणि मम्मी इथं झोपली आहे. उठा जेवायला द्या. जेवण करू आता. लगा दुपारचे काही काम धंदे नसतात का यार. झोपा बाबा तुम्ही. तर मित्रांनो, लावले माझे बादले आंघोळीची भरायला. थकलो ना लई. फूड फॅट सगळं आज कॉलेजमध्ये तर खाल्लं पिल्लं येईल. तर आंघोळ करतो पटकन. आता मी इथं जरा नाही इल्युजन बनवतोय. जस्ट इंस्टाग्राम जरा थोडंसं कंटाळा म्हणून स्क्रोल करत होतो, तर तिथे एक व्हिडिओ सापडला इल्युजनचा, असा बॉक्स टाईपचा मस्त पैकी. सो आता मी तोच बनवायचा ट्राय करतो. इथे तुम्हाला मी असेच दाखवतो स्क्रीनवरती. बघा तुम्हाला इथं आता स्क्रीनशॉट दिसत असेल या बाजूला वरती. सो तसं बनवायचा मी ट्राय करतोय. तर बघा कसं बनतो. आता ट्राय करतो तर आहे मी. सगळं त्याचं बनवलं. आता त्याला फक्त रंगवायचं आहे. रंगवतो मग तुम्हाला भेटतो. संध्याकाळी 5:15 वाजले. स्वतः मी नाश्ता पण करायचा आहे मला. रंगवायचं पण आहे. रंगवतो मग तुम्हाला भेटतो. मी आता हे बनवलं इल्युजन. खरं मध्ये ते इल्युजनच वाटतंय. आता नाही वाटत बघा. आता वाटेल बघा तुम्हाला. तर इल्युजन बनवून तयार झालं आहे. आता इथं झोपली आहे. स्वतः मी निघतोय पटकन क्लाससाठी, कारण की लेट झालं. 6 वाजले. आता 6:15 वाजता होता. पटकन निघतो. 6:30 पावणे 7 6 तसं क्लास 7:30 पण आम्ही लवकर पण बसतो. तिथं अभ्यास वगैरे करत बसतो. सुद्धा पटकन निघतो क्लाससाठी. ओके. तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे नाही बघा 6 वाजलेत. आता बघत आपण आई काय करते. चला बाबा. झोपली आहे. आईला बरं वाटत नाही. आई झोपली. आईला डिस्टर्ब न करायला. अण्णा काय करतात बघूयात. अण्णा पण झोपलेत. अण्णाला पण डिस्टर्ब न करायला. आई फिरायला गेले आहेत. मी आपलं बाहेर काम करत बसलेलो. तर आई झोपली. आईला डिस्टर्ब नाही करत. 6 वाजलेत. मी आपलं पटकन थोडंसं ते दुपारच्या जेवणासाठी नाश्ता करतो आणि जातो क्लासला. आईला डिस्टर्ब नाही करत मी आता. आता वाजले रात्रीचे बघा 11:30 वाजले होता रात्रीचे. मी आता आलो आहे खालून घरी फिरून वगैरे आलो आहे मस्त. आता आपण जातो. मी जरा आतमध्ये जरा कमरेला तेल लावून घेतो. कंबरलाही दुखते माझी. बघा पप्पा इथं मोबाईल बघतायत. मम्मी इथं आपली बिचारी वाट बघते माझी. कधी येईन मी. मग कधी मम्मी माझी कंबर चोळून लई दुखते ना. सो तिला परत त्याला मसाज केली पाहिजे. सो तर जरा कंबर चोळून घेतो आणि झोपून घेतो. सर्दी झाली जाम. गुळण्या वगैरे केलं सगळं केलं आहे. सो तुम्हाला भेटतो उद्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला. ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू. गुड नाईट.